हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया मुगाचे कटलेट, तेही मोड आलेल्या मुगाचे। एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। त्याचबरोबर ग्रीन चटणी सुद्धा बनवली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं 1 वाटी मूग घेतलेले आहेत। चांगले मोड आलेले मूग होते हे। त्यामध्ये 2 मिरच्या कट करून घातल्या आहेत। मूग स्वच्छ धुवून घ्यायचे, दिवसभर पाण्यात भिजत घालायचे आणि एक रात्रभर आणि दिवसभर एका कपड्यात बांधून, कॉटनच्या कपड्यात बांधून झाकून ठेवायचे, म्हणजे खूप छान लांब असे मोड येतात। त्यानंतर त्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घातलेलं आहे, अर्धा चमचाभर जिरे घातलंय आणि अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून जाडसर अशी याची भरड तयार करून घ्यायची। हे बघा, फिरून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जाडसर अशी आपली भरड तयार झालेली आहे। खूप पाणी नाही घालायचं यामध्ये। त्यामध्ये पत्ताकोबी घातला आहे, थोडासा बारीक कट करून घेतला होता। 2 कांदे घेतले होते बारीक कट करून, ते सुद्धा ऍड केले आहेत। तुम्ही पाहिजे त्या भाज्या यामध्ये ऍड करू शकता, शिमला मिरची किंवा किसलेलं गाजर, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही यामध्ये वापरू शकता। अगदी पौष्टिक असे हे कटलेट तयार होतात, मुलांनाही आवडतात आणि त्याचबरोबर तळलेले नसल्यामुळे अगदी पौष्टिक आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मोड आलेले कडधान्य किती हेल्दी असतं सर्वांसाठीच। त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ ऍड केलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घेतली बारीक कट करून, मिक्स करून घेते व्यवस्थित। याला बँडिंग येण्यासाठी आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। मला पूर्ण वडी तयार करण्यासाठी जवळपास 4 ते 3.5 चमचे बेसन पीठ लागलं आहे। त्यानंतर यामध्ये मीठ घातलं आहे अर्धा चमचा चवीपुरतं आणि त्यानंतर घरगुती मसाला घातला आहे, तिखट घातलंय, थोडीशी धना पावडर घातली आणि मला याचं बँडिंग कमी वाटलं, त्यामुळे मी आता परत एकदा 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ ऍड केलं। व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। पाणी न घालताच आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं। हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मी हलकासा पाण्याचा हात लावला हाताला आणि अशा प्रकारे हातावरच याचे कटलेट तयार करून घेते। थोडासा गोळा घेतला आणि पाणी लावले असल्यामुळे हाताला चिटकत नाही, अगदी व्यवस्थित याचे आपण कटलेट तयार करू शकतात। अशा प्रकारे चौकोनी आकाराचे मी कटलेट तयार केले, म्हणजे लहान मुलं सुद्धा वेगळा आकार असल्यामुळे अगदी आवडीने खातील, त्यामुळे मी अशा प्रकारे चौकोनी बनवले आहेत। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता, किंवा मग तुम्हाला हातावर करायला जड जात असेल तर दुधाच्या पिशवीवर सुद्धा आपण याला थापून सुद्धा तयार करू शकतो। परत एक करून दाखवते। हाताला परत पाण्याचा हात लावून घेतला हलकासा आणि त्यानंतर अशा प्रकारे हातावर तयार करून घेतली। तयार केलेला कटलेट ताटामध्ये ठेवले आहेत आणि साईडला मी तवा गरम करायला ठेवलेत। लक्षात घ्या, आपल्याला हे जे कटलेट आहे ते तळायचे नाहीये, शालो फ्राय करायचे आहे, त्यामुळे मी तवा गरम करायला ठेवला आणि आपण तव्यावर याला भाजून घेणार आहे। थोडं जास्त तेल घालून याला भाजून घ्यायचं। तवा चांगला गरम झाला होता, त्याला मी जरा ब्रशने व्यवस्थित तेल आणि कोटिंग करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित लावलं तर आपले वडे याला चिटकणार नाही आणि खूप छान भाजून होतात। तयार केलेले कटलेट जे आहेत ते मी तव्यावर घालून घेतले। जसे तयार झालेत तसे एक एकच यावरती घालायचे आणि याला असं सगळ्या बाजूनी तेल सोडत राहायचं, म्हणजे कटलेट खूप छान भाजून होतात। आणि कटलेटचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी याला डीप फ्राय मी केलं नाहीये। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता। कटलेट बनवण्याची खरी मेहनत ही भाजण्यात आहे, कारण आपण जेव्हा अशा प्रकारे तव्यावर शालो फ्राय करणार असतो त्यावेळेस व्यवस्थित तेल लावायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून जवळपास 10 ते 15 मिनिटं मी हे कटलेट व्यवस्थित भाजून घेतले। हलकसं भाजून झाल्यानंतर त्याचं थोडंसं ड्राय वाटल्यानंतर वरून त्याला उलटा करून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजायचं आणि असं जेव्हा दाखवते मी, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे याला तेल सोडत व्यवस्थित भाजून घ्यायचं। खमंग आणि अगदी खुसखुशीत असे तयार होतात। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देता येतील किंवा आपण रोजच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहाबरोबर सुद्धा एक स्नॅक्स म्हणून नक्की बनवू शकतो। सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहेत, बनवून बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, कारण तुमच्यासाठी व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे।
आपले कटलेट तयार झाले होते. त्यानंतर मी इथं ग्रीन चटणीबरोबर सर्व केले आहे. या व्हिडिओनंतर ग्रीन चटणीचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत अशाच प्रकारच्या वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.